साखरेच्या निर्याती संदर्भात आता केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे। सरकारकडून साखर निर्यातीवर बंदी घातली गेली आहे। साखरेच्या निर्यातीवर सप्टेंबर 2026 पर्यंत बंदी असेल। साखरेचे भाव नियंत्रणात राहावेत यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झालेले आहे, मात्र आता निर्यातीवर बंदी घालण्यात आलेली आहे, कारण देशांतर्गत साखरेचे भाव नियंत्रणात राहावेत यासाठी केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तर साखर निर्यातीवर नेमकी बंदी का आपण एकदा जाणून घेऊयात ग्राफिक्स मधून। देशामध्ये साखरेची दरवाढ रोखणं, तसंच देशात साखरेची टंचाई भासू नये म्हणून पुरवठा वाढवला जाणार आहे। जागतिक दरवाढ आणि स्थानिक मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेतलाय। साखरेचा समावेश निर्बंधात्मक ऐवजी प्रतिबंधित श्रेणीमध्ये केला गेलाय। अमेरिका, युरोपियन युनियन, G2G अंतर्गत निर्यात सुरू राहणार आहे। आधीच प्रक्रिया सुरू झालेली साखरेची खेप यातून वगळलेली आहे। खरं तर आमचं आणि साखर कारखान्यांचं भांडण आहे ते ऊसापासून तयार झालेली साखर आणि त्याच्या उपपदार्थातून आलेल्या पैशातून शेतकऱ्याचा हिस्सा जास्तीत मिळाला पाहिजे यासाठी आहे। पण साखरेचे भावच वाढले नाहीत, तर मग साखर कारखाने तरी काय करणार? आणि त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की देशामध्ये जवळपास 12,000 कोटी रुपयाची ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी थकलेली आहे। राज्यामध्ये 3,000 कोटीच्या आसपास देणी थकलेली आहे। याला जबाबदार कोण? खरं तर हा जो सरकारचा निर्णय आहे तो मूर्खपणाचा आहे। सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी लावणारा निर्णय जाहीर केलेला आहे।